मित्र, सगळ्यांना जय भारत जय संविधान. 15 जानेवारी 2025 ला महानगरपालिकेच्या निवडणुका होतात ज्याच्यामध्ये महाशब्द आला. त्या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार, प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे. पण अपयशी नागरिक म्हणून काय? तुम्ही अपयशी नागरिक आहात हे कसं ओळखायचं? मतदानाच्या दिवशी तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार असतानाही मतदान करायला जात नसाल तर तुम्ही अपयशी नागरिक आहात. जर तुम्ही एखादा उमेदवार आल्यानंतर त्याच्याकडून पैशाची अपेक्षा ठेवत असाल तर तुम्ही अपयशी मतदार आहात. आणि जर मी एक अपेक्षा ठेवतोय की मला हे मिळाले पाहिजे, ही माझी विचारधारा नाहीये, पण मला त्याच्यातून काहीतरी मिळतंय, आणि तुम्ही देशाचा विचार करत नाही, लोकशाहीचा विचार करत नाही, मतदान प्रक्रियेचा विचार करत नाही, तर तुम्ही अपयशी नागरिक आहात, अपयशी मतदार आहात. तर अपयशी नागरिक म्हणून राहणं आता सोडलं पाहिजे. 2025 तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण आहोत. त्याच्यामुळे भारतीय संविधानाने इतकं सगळं मानवी मूल्य देणारं दृष्टिकोन संविधान दिलेला आहे. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण याकडे लक्ष द्यायचंय आणि अपयशी नागरिक, अपयशी मतदार होणं सोडलं पाहिजे. आपला हक्क ही आपली ताकद आहे. त्यामुळे मतदानाचा हक्क 15 तारखेला, माफ करा, 15 जानेवारी 2025 ला हक्क बजवायचा आहे. थँक्यू. लोकशाही उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.